काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण आपल्याबरोबर आहेत। बाबा, विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे। जाहीरनाम्याची विशेषतः नाना पटोले यांनी सांगितलं की जाहीरनाम्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे। राज्यामधले खरं तर महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र निवडणूक लढवणार हे आता जवळपास स्पष्ट होते। जाहीरनाम्यामध्ये नक्की काय मुद्दे असतील की कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाल? असं आहे की जाहीरनाम्याची एक आमची काँग्रेस पक्षाची एक छोटी कमिटी आम्ही केलेली आहे। मी काँग्रेस पक्षाचे काही प्रमुख मंडळींना काही जाहीरनाम्याकरता मुद्दे पाठवायला विनंती केली होती, काही जणांनी पाठवलेत। आमचा पहिल्यांदा प्राथमिक प्रारूप आराखडा तयार झाला की नंतर आम्ही मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ज्या अशा कमिट्या आहेत त्यांच्याशी चर्चा करू। त्यांचे काही मुद्दे असतील, त्यांनी काही जर नोट केली असेल तर ती आमची नोट त्यांची नोट फार मोठं नाही, पण आम्ही एक लवकरात लवकर तिघांचं मिळून एक संयुक्त जाहीरनामा करू। म्हणजे महाविकास आघाडीचा एक संयुक्त जाहीरनामा जो तुम्ही लोकांसमोर घेऊन जा। आमचा संयुक्त जाहीरनामा होईल। आम्ही लोकांच्याकडूनही मुद्दे मागवणार आहे, बरेच लोक पाठवायला लागलेले आहेत आणि त्यामुळं संयुक्त जाहीरनामा करून आम्ही जाणार आहे। कारण मुद्दे जे प्रमुख मुद्दे असतील ते लोकसभेचेच मुद्दे असतील। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आज जरी भारतीय जनता पक्ष म्हटला की नाही लोकांचा आमच्यावर राग होता, संविधान बचावाचं खोटं नॅरेटिव्ह होतं, आता तो राग निघून गेलेला आहे, हे सगळं खोटं आहे। खोटं नॅरेटिव्ह बिलकुल नाही आहे। मोदींनी स्वतः 400 पार आम्हाला पाहिजे म्हणून सांगितलं, 370 पार पाहिजे म्हटले। मोदींचे ज्येष्ठ सहकारी म्हटले की आम्हाला 2/3 बहुमत मिळालं तर आम्हाला संविधान बदलायचं। फॉल्स नॅरेटिव्हमध्ये काय आहे? उलट मोदींनी जनतेची माफी मागितली पाहिजे की जर जनतेचा असा समज झाला असेल तर आम्ही करणार नाही। पण आता नवीन नवीन कल्पना काढायला लागलेल्या आहेत। आता ते म्हणजे इमर्जन्सीमध्ये तो काळा दिवस मनवायचा ठरला, आता भारताची फाळणी झाली त्याचा काळा दिवस ठरवला। म्हणजे या लोकांना इतिहासाचा गंधही नाही आहे। कुठल्या परिस्थितीमध्ये काश्मीर आपल्याकडं आलं, कुठल्या परिस्थितीमध्ये 2 राष्ट्र झाली, मुस्लिम लीगसारख्या पक्षाबरोबर भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे त्यावेळच्या जनसंघाने कसं संयुक्त सरकार केलं, तर हा इतिहास ते सोयीस्करपणे विसरतात। त्यामुळे मला वाटतं की आज आपल्या शेजारच्या बांगलादेशमध्ये ज्या घटना चाललेल्या आहेत त्याबद्दल सरकारने फार चिंतेचं वातावरण आहे। सरकारचं परराष्ट्र धोरण सपशेल फसलेलं आहे। अगदी नेपाळपासून, अफगाणिस्तानपासून, पाकिस्तान, श्रीलंका, अगदी बर्मा, म्यानमार आणि आता बांगलादेश सगळीकडे धोरण फसलेलं आहे आणि ते न सांगता हे आम्हाला काहीतरी शिकवतात। आमच्या जाहीरनाम्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे मुद्दे आम्ही मांडणार। महाराष्ट्राच्या जनतेसमोर जे महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांची जी बिकट परिस्थिती आहे, भ्रष्टाचार ज्या प्रकारे सरकार पाडलं गेलं आणि की संविधान बचाव ही एक विचारधारेचा प्रश्न आहे। म्हणजे उद्या लगेच ते बदलायला निघालेत, त्यांच्याकरता त्यांना बहुमत नाही आहे, पण यांना बहुमत उद्या मिळालं तर ही विचारधारा ही कायम आहे। त्यांना पुन्हा वर्ण व्यवस्थेकडे जायचं आहे, हे आम्ही लोकांना सांगणार। सगळ्यात महत्त्वाचं की काल दिल्लीमध्ये तुमचे महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींची भेट घेतली, विशेषतः मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली। अशी एक चर्चा आहे की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे महाविकास आघाडीचे चेहरा असतील, त्यावरती काय चर्चा झाल्याची माहिती मिळते। मात्र सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील, दुसऱ्या क्रमांकावरती शिवसेना ठाकरे यांचा पक्ष असेल आणि तिसऱ्या क्रमांकावरती शरद पवारांची राष्ट्रवादी लढेल। खरंच याच्यामध्ये तथ्य आहे का किंवा त्या संदर्भातली चर्चा तुमची प्राथमिक स्तरावरती काय झाली आहे का? हे पहा, तिथं त्यांची काय चर्चा झाली, त्यांनी काय विनंती केली हे मला माहिती नाही। वर्तमानपत्राच्या बातम्या, मीडियाच्या बातम्या मी पाहतोय, पण असं कधीही महाराष्ट्रामधली परंपरा आहे की आपण जेव्हा विरोधी पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा आपण कोणीही चेहरा प्रोजेक्ट करत नाही, चेहऱ्याची गरज नाही आहे। आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढणार आहे आणि ती निवडणूक आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही तो जाहीरनामा पूर्ण करणार आहे। त्यामुळं मला वाटतं की अशी परंपरा नाही आणि असं काही मान्यता मिळेल असं मला वाटत नाही। आणि परंपरा अशी आहे की निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा येतील त्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळतं, मग कुठल्या व्यक्तीला करायचं त्या पक्षाचे नेते ठरवतात। आता काही वेगळं घडेल असं म्हणण्याचं काही कारण नाही। म्हणजे महाविकास आघाडीचा जाहीरनामा हेच महाविकास आघाडीचा चेहरा असेल की जो मुख्यमंत्री पदाचा नसेल, मात्र ज्या पक्षाच्या जास्त आमदार जागा येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल?
जाहीरनामा चेहरा असू शकत नाही, जाहीरनामा कार्यक्रम आहे बरं. आणि आम्ही त्या कार्यक्रमावर निवडणूक लढणार आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायची काही गरज नाही. निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यावेळेला मोठ्या पक्षात जो असतो त्या पक्षाचे नेते ठरवतील तो मुख्यमंत्री होतो. बाबा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेला जर आपण निकाल पाहिले तर काँग्रेसला जवळपास 14 जागा मिळाल्या, ठाकरे गटाला 9 मिळाल्या, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 8 जागा मिळाल्या. लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेचं जागा वाटप जे आहे ते पक्षानुसार होणार की राज्यातली वेगळी काही परिस्थिती विधानसभेला तुम्ही लक्षात घेणार? हे बघ, आता तो फॉर्म्युला काय ठरेल हे आमचे तिन्ही पक्षाचे जे नेते तिथे चर्चेला बसताना ते ठरवतील. आता हे मीडियाचं स्पेक्युलेशन आहे की 14 मिळाले, 9 मिळाले, मोठा भाऊ छोटा भाऊ, असं काही नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.